मी मागे गावी गेले होते तेव्हा ही चमचमीत भाजी केली होती आणि सगळ्यांना खरंच खूप आवडली होती. तर ही शेवभाजी मी गावी पहिल्यांदा ट्राय केली होती तेव्हा खरंच खूप भारी झाली होती. आमच्याकडं आठवडाभराचा बाजार भरतो गावाकडं, तेव्हा माझ्या सासूने तिकडून असा शेव आणला होता आणि तो मऊ झाला होता म्हणून माझी सासू फेकून देणार होती. तर म्हटलं थांब मी त्याची भाजी बनवते. तेव्हाही मी टेस्टी भाजी ट्राय केली होती पहिल्यांदा. तर आज मला त्या भाजीची खरंच आठवण झाली म्हणून म्हटलं चला आज बनवूया. आणि माझ्याकडे सेव पण म्हणजे अवेलेबल होता म्हणून मी बनवायला घेतली. काही नाही, सिंपल कांदा वगैरे टोमॅटो भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये ओलं खोबरं, लसूण, अद्रक आणि थोडंसं कोथिंबीरचे देठ हे जी ग्राइंड करून एक पेस्ट टाकून घ्यायची, सगळं भाजून घ्यायचं. टप्प्याटप्प्यानं बेसिक मसाले टाकून घ्यायचे आणि तुमच्याकडे जर काळा मसाला असेल ना तुम्ही नक्की ह्यात टाका, खरंच तरी टेस्ट खूप भारी लागते. आणि त्यानंतर त्यामध्ये एक उकळी आली की शेव टाकून घ्यायचा आणि त्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या आणि खरंच ही भाजी खायला खूप टेस्टी लागते. त्यासोबत मी भाकरी आणि भात खाणार होते आणि खरंच ही एवढी इन्स्टंट बनते आणि एवढी टेस्टी लागते. तुम्ही पण एकदा नक्की घरी ट्राय करा. चला बाय.